नागपूरमध्ये एक 43 वर्षीय महिला जम्मू काश्मीरच्या कारगिलमधून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केलाय। सुनीता जामगडे ही नागपूरच्या संत कबीर नगरमध्ये वास्तव्याला होती। नर्स असलेली सुनीता 4 मे रोजी आपल्या 12 वर्षाच्या मुलासह काश्मीर फिरायला गेली, पण 15 मे पासून ती काश्मीरच्या कारगिलमधून बेपत्ता झाल्याची माहिती आहे। कारगिलमधल्या हुंदरमान गावात ती शेवटची दिसली होती, पण मुलाला एकटं सोडून तिने पाकिस्तान गाठल्याचं बोललं जातंय। दरम्यान ही महिला पाकिस्तानातल्या एका धर्मगुरूशी ऑनलाईन संपर्कात असल्याची माहिती आहे। याच ओळखीतनं महिलेने हे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त होतोय। याआधी 2 वेळा पंजाबच्या अटारी बॉर्डरवरून या महिलेने पाकिस्तानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला, पण सीमेवरील सुरक्षा रक्षकांनी तिला परत पाठवलेलं। या महिलेचा 12 वर्षाचा मुलगा सध्या काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहे। महिला दिनांक 4 मई को घर से घूमने जाती हूँ ऐसे बोल के गई है, और फिलहाल वो महिला कहाँ है ये हमें ऑफिशियली पता नहीं है, लेकिन खबर चली है कि जो उनका बच्चा है, जो लड़का है, वो CWC सेल कश्मीर यहाँ पे वो है। तो घर पे छानबीन की तो वो घर वाले उनको लेने के लिए जाने वाले हैं, और पता चला है कि जो सदर की महिला है वो मनोरुग्ण है, और उनकी तपास इलाज भी नागपुर मेंटल हॉस्पिटल में चल रहा है। दरम्यान या महिलेच्या आईने ती मानसिक रुग्ण असल्याचं म्हटलंय। वागणं नॉर्मल होतं की तिच्या दिमागावर काही परिणाम झाला? हो, दिमागावरच हे झाला तिच्यावाल्या दिमाग काही बोलायची, काही बोलायची। मला माझंच घर आहे म्हणते, हे माझंच आहे, मा बापानं बांधून ठेवलं म्हणते माझ्यासाठी म्हणते, अशी म्हणायची। फोनवरून फोन घेऊन करत होती? नाही, आता मला म्हणे तू काय टाकते म्हणते हे जेवणामध्ये, झोपत येते म्हणते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।